असायचं. जरी बसलं तो काय म्हणणार, फालते 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 म्हणणार का नाही? त्याला उपवासात घेऊ नका. सांगायचं तात्पर्य, तू आज या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाजूला खुर्चील थाटात जी बसली ही कुठल्याच मायकाला लावून नाही, एकाच बापामुळे, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात घ्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आपल्याला दिलंय. आपलं काम आहे उदय कंट्रोल, धरास कंट्रोल करायचं. प्यार, दुःख, दर्द, इश्क, गम हे 5 शब्द तुझ्या नशिबात येऊ नये. आणि या 5 शब्दामुळे तुला गम येऊन तू 90 हाणत असेल तर देव तुझ्या लिव्हरमध्ये ताकद येऊ दे, तुला आणखी दारू पिण्याची क्षमता येऊ दे, तो शरीर तंदुरुस्त हो दे. पुढच्या वर्षी मी कार्यक्रमाला येऊ दे पण तू इथं नसू दे. तू प्रेमामुळे मरत असेल तर पहिलाच मेलेला बरा. पोलीस भरती कर, पोलीस भरती होईना. PSI तयारी कर, ते होईना. तलाठी ग्रामसेवकची कर, ते बी होईना. चहाचा गाळा टाक, ते बी होईना. ग्राउंडचा कोच होय, ते बी होईना. तब्येत बनव, ते बी होईना. दुसऱ्या राज्यात जाय, पंक्चरचं दुकान टाक, ते बी होईना. चोऱ्या कर, ते बी होईना. पटकन मार, दुसऱ्या जागा घेऊ दे, बाजूला जागा खाली कर. सांगायचं तात्पर्य एकच आहे बाबा, आपल्याला जगण्याचा एवढा छान अधिकार दिलाय, तो अधिकार आपल्याला जपता आला पाहिजे. आणि एक काम करायचंय, म्हणजे आपल्याला पोरांना नाकारले आपल्या रंगामुळं. अरे तू नोकरी लागली, आज ग्रामीण भागातला मी जवळपास 100 पोरांचा सत्कार करायला गेलो आतापर्यंत. लक्षात घ्या, पोरगी आला तर तू नोकरी लागली पाहिजे, तुझा फोटो असला पाहिजे, बाजूला त्या बापाचा फोटो असला पाहिजे. ज्या गावातल्या लोकांना डिवचलय खाली शुभेच्छुक मध्ये असले पाहिजे, त्या बापानं गावातल्या लोकांना हातात धरून नेलं पाहिजे आणि त्या बॅनरवर तुला दाखवलं पाहिजे. हे काम तुला करता येत. त्यासाठी आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. आपलं काम एकच आहे, शिकवायचं. मी कुठल्याही भाषणात बाबासाहेब आंबेडकर ऐकायला आलो नाही, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकायला आलो नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मी कुठल्या पक्षाचा रुमाल कधीच खांद्यावर घेतला नाही, मी कुठल्या पक्षाची चापलूसी केली नाही, मी कुठल्या नेत्याचा प्रचार केला नाही. एखाद्या नेत्याचा रुमाल गळ्यावर घेऊन, एखाद्या पक्षाचा रुमाल घेऊन त्याचा पुत्र होण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी व्यक्त करून वाघ झालेलं कधी मी सांगलं. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. पण तुम्हाला विनंती एकच करायला, आपल्या मायबापाच्या हयातीमध्ये काय करायचं करा, ते गेल्यावर करून फायदा नाही. आपल्या नोकरीचा रिझल्ट आपल्या बापाला कळायला पाहिजे, बाप पुढे दिसला पाहिजे, त्याच्या डोळ्यामध्ये आनंद असू असले पाहिजे, पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम असला पाहिजे. तू मिळवलेल्या यशामुळे त्या बापाला या मधल्या खुर्चीवर ह्या कमिटीनं बसवलं पाहिजे. तो अधिकार तुझ्याकडे, आणि तो अधिकार घटनेच्या कलम 16 मध्ये बाबासाहेबांनी दिलाय. तात्पर्य, तू नोकरी लागली पाहिजे, तू 3 मैत्रिणी गाडीत सोबत घेतल्या पाहिजे, तू याला पाहायला गेली पाहिजे, यानं चहाचा कप ते हातात दिला पाहिजे, तो हुशार व्हायचं. तो नोकरीवाला पोरग नोकरी नवरा नाही करायचं, बिना नोकरीवाला करायचं. कारण आतापर्यंत तिहार अन्याय झाले ना, आता बदला. याला तू ऑफिस मधून फोन करायचा, चहा ठेव, दुधाचा मला ठेव, काळा तू पे, नरसाळ्या डाळ ठेव, फोडणी दे, लेकराला शाळेत नाही, पुन्हा आणून सोड. याची जिंदगी बर्बाद करायची. लव्ह मॅरेज करतो ना, याचा किरम्याच नीट करणं काळाची गरज आहे. म्हणजे एवढा अधिकार तुला दिला. फक्त सांगायचं तात्पर्य, विनंती एकच आहे, बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला घडवण्यासाठी एक शिक्षण रूपी साधन दिले. आपल्या घराची प्रगती करायची असेल, आपल्या घराचं चित्र बदलायचं असेल तर सध्या प्रभावी माध्यम काय आहे तर शिक्षण आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मी कुठेही गेलो तर मी भाषणाला 60,000 रुपये घेत असतो. कळलं का? तर त्याचा एकही रुपया स्वतःच्या हितासाठी खर्च करत नाही. ज्या लेकराला मायबाप नाही, जे लेकर अनाथ आहेत, ज्या पोरीला नवऱ्याने सोडून दिले, तिच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो. विचार मंचावर येऊन पैशाबद्दल बोलायला धमक लागते. त्यासाठी महत्वाची गोष्ट आपले विचार नेट लागतात आणि आपण मानायला बाप एकच लागतो, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. होतंय काय माहिती का, मी आवर्जून पोरींना सांगतो, बाळांनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी. वय वर्ष लय झालं 25च्या नंतर आपल्या भावकीचे लोक आपल्या घराकडे येतात, नातेवाईक येतात आणि आपले हात पिवळे करा म्हणतात. तर पिवळे करण्या अगोदर तुझ्या अंगावर यशाचा गुलाल पडला पाहिजे. त्या गुलालाचा साक्षीदार तो बाप असला पाहिजे. कोणाच्याही भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही. किती मायकाला आल्या द्या, किती कोणी इमोशनल करू द्या, कोणी मायबापाची आठवण करू द्या, ज्या पोरीला आपल्या बापाची फाटलेली बनेल पाहिली, ज्या पोरीनं आपल्या घराची परिस्थिती पाहिली, माईच्या साडीचे 2 जोडं पाहिले, तिला कोणत्याच मायकालांच्या भाषणाची गरज नाही. ती परिस्थिती तिनं अनुभवायला पाहिजे. टाळ्या जोरात वाजवा. भाऊकीत कोणी दिले का?
आणि जे मी टाळ्या वाजवणार आहे, संध्याकाळी तुम्हाला सौम्य अटॅक येणार, मग इजिप्त खाली जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही फक्त आजून का वाजू नका, तुम्ही म्हणले पाहिजे माहीत झालं खरंच बाबापेक्षा डेंजर असं वा. आमचं पोरगं बेजार आहे, टेबल टेनिस गडान. आधी व्हिडिओ पाहिले, आता कोणाचा आहे ते झगामागा आहे काय खाता नाही. हे बेजार आहे आमचं पोरगं. म्हणजे आमच्या पोराला लोकांच्या कुटाने पाहायला किती इंटरेस्ट आहे. एक बेजार आहे आमच्या पोरा. आमच्या पोराला बाकी काही ताण नाही. 8 पाहिले, 9 लवकर यावं. त्याच्यात पुन्हा एक बाबा आला, त्याचे 100 आले. नवीन एक नाशिकमध्ये आले. हे सर्व बाबा तिथंच कसं काय उदय असेल काय नाही ना. टेबल टेनिस, आता फुटबॉलचा मॅच आहे ना. सांगायचं तात्पर्य, भोंदूगिरीपासून अंधश्रद्धेपासून लांब राहा. ग्रामीण भागात आपण येत ना, ग्रामीण भागात आपल्या गावाकडे आजही शब्द आहे, आमच्या इकडं कढईचा कान उघडा आहे मन. आमच्या इकडं कढईचा कान उघडा आहे म्हणून त्याच्यात सोनं आहे म्हण. ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागतंय मन. आणि ते सोन्याचा हांडा स्वप्नात येते म्हणून ते म्हणतं येऊ का, आपण नग नग म्हणायचं आणि ते हांडा आपल्याला भेटतंय मन. आपल्या आयुष्याचं चित्र बदलण्यासाठी मेहनत हे प्रभावी माध्यम. ही गोष्ट लक्षात घ्या. कुठलाही भोंदू, कुठलाही बाबा आपलं आयुष्य घडवणारा नाही. 4 भोंदू बाबा आपले तिकडं अडकले होते इराण इस्रायलच्या युद्धात. तेव्हा ते फोन करू लागले, आम्हाला सोडवायले. उद्याचं भविष्य त्यांच्या हातात नाही. ते काय धतूर आपलं भविष्य सांगणार आहे ना. ओसो जेल प्याला तू, टेबलावरलं जेल पेलो हो. आणि नवऱ्याला म्हणते की ह्या बायकोच्या अंगात येले, लिंबाचा फोक घे, घरीच भूतका मंत्र मी सांगतो. मंत्र म्हणून पाठ दे धनाधन. नसलं झपाटलेला पिक्चर पहा, ओम भगनी भागवदरी पद्मासी ओम ओम भटस्वा धनाधन. भूत येतं तिच्या अंगात. बरं आपल्या अंगात देव पण तयार आहे. मरी आई, जिचा फोटो नाही, जिची मूर्ती नाही, अंगात देव मरी आई. ते अंगात ब्रँडेड देव, बालाजी पैशावाला मरी आई. आणि झुलायली कसं डबल्यावर डड्डा टट्टन डड्डन झुलता झुलता मराव तू. अंगात बाबासाहेब येईन, अंगात शिवाजी महाराज येईन, अंगात ते मरी येईल. फोटो नाही, देवी माहित नाही, आणि झुलायली मी लयच भारी झुलती बाबा. काय केस तिची, बापा नवरा बाजूला. आता एक नवीन बाबा आला बाबा, खुळखुळा बाबा. माग एक बाबा आलता, लड्डू मोत्यानं अवतार घेईल संसार. मला वाटायला हे जरा बंद करून तिकडच घुसा एखादा. विनंती एक आहे की बाबा आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक ओळखता आला पाहिजे. आपल्या घराचं प्रभावी माध्यम शिक्षण आहे. कोणाच्या भाषणानं महाराष्ट्र सुधारला नाही. जगातला एकमेव देश मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, तो देश भारत आहे. हे असे कार्यक्रम देशात किती चालू असतील सध्या? 1 लाख असतील. मग तुमच्याकडे 1 लाख लोक सुधारले काच? एकही सुधारलं नाही. या देशामध्ये दररोज 1 लाख कार्यक्रम चालतात. म्हणजे जगातला एकमेव देश आहे जिथे एंटरटेनमेंट म्हणून भाषण ऐकलं जातं. कळलं का? ह्या देशामध्ये एंटरटेनमेंट म्हणून एक मनोरंजनात्मक म्हणून भाषण ऐकलं जातं. त्याचा परिणाम काही झाला नाही. 12व्या शतकापासून अनेक महारथी पुरुष होऊन गेले, बोलत गेले, परिणाम काही झाला नाही. कीर्तनानं समाज सुधारला नाही आणि तमाशानं समाज बिघडला पण नाही. समाज बिघडवायचा आणि सुधारायचा हे तुमच्या विचारावर डिपेंड आहे. तुम्ही ते घेतलंय किती? मग विनंती आहे की जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? भारतात.